नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आता सध्या मार्केटमध्ये ज्या प्रकारे कंडिशन चाललेली आहे ती कंडिशन अशा प्रकारची आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला तर इस्रायल, त्याच्यानंतरला हमास हे दोन देश, त्याच्यानंतरला युक्रेन रशिया या दोन देशांमध्ये ऑलरेडी जे काही युद्धाचा जो परिणाम चालू आहे किंवा युद्धाचा जो युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये त्या देशांमध्ये जे काही इकॉनॉमिकल क्रायसिस निर्माण होणार आहे त्यामुळे ते देश 4 ते 5 वर्ष मागे फेकले जाणार आहेत. म्हणजे निदान 4 ते 5 वर्ष बोलतो आहे, याच्यापेक्षा मागेसुद्धा फेकले जाऊ शकतात. आता युद्धाचा परिणाम कशाप्रकारे देशांवरती होतो तर युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या साधनसंपत्तीवरती, त्यांच्या एक फंडिंग, कॅश फ्लो फंडिंगवरती, त्याच्यानंतरला तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याच्यावरती, दोन्ही देशांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मेजरली त्याचा परिणाम होत असतो. कारण का, जेव्हा पण तुम्ही बघितलात तर जेव्हा पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा ताणतणाव निर्माण होतो त्यावेळेला पर्टिक्युलर ज्या देशांच्या दोन देशांच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला तिथली जी लोकं असतात त्या लोकांना तिथे मेजरली त्याचा इफेक्ट होतो. कारण ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतील त्याच्यानंतरला जीवनावश्यक वस्तूंच्या बरोबरच तिथे जे काही इतर वस्तू असतात त्याच्या कमतरतेला त्या लोकांना तिथे सामोरं जावं लागतं आणि त्याचा परिणाम तिथल्या लोकांवरती मेजरली होतो. आणि जर का तिथे जर पुन्हा ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती संपते किंवा दोन्ही देशांदरम्यान जो काही त्यांचा सामंजस्य करार होतो तो सामंजस्य करार झाला आणि त्याच्यानंतरला जेव्हा युद्धजन्य परिस्थिती पूर्णपणे निवळते तर त्यावेळेला पुन्हा त्या देशाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्या देशाच्या सरकार किंवा तिथले जे काही मॅनेजमेंट टीम असेल किंवा तिथलं जे सरकार असेल त्या सरकारला त्या परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि मोठा पैसा तिथे उभा करावा लागतो. आणि सेम तशीच सिच्युएशन आता इस्रायल आणि जर हमास, त्याच्यानंतर युक्रेन रशिया या दोन्ही देशांच्या दरम्यान जर झाली तर कंटिन्यू चालूच आहे. ती स्थितीतून पर्टिक्युलर देशाला जर बाहेर काढायचं असेल तर त्यावेळेला त्यासारखे जे निर्णय आहेत, कडक शब्दामध्ये जे निर्णय त्या लोकांना तिथे घ्यावे लागणार. आणि ते जर निर्णय घेताना त्या लोकांना तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार ते निर्णय तिथे लागूसुद्धा करावे लागणार. आणि जर का ही सिच्युएशन कंटिन्यू अशीच राहिली तर आपल्याकडे क्रूड ऑइलचे प्राइजेस, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खनिज तेल जे आहे त्याची प्राइजेस पुन्हा वाढणार आहेत. आणि आता जे खनिज तेलाचे प्राइजेस आहेत ते $86 आसपास आता चाललेले आहेत. ते जर वाढले आणि $100 आसपास पुन्हा जर गेले तर पुन्हा आपल्याकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ होणारच आहे असं आपण समजून राहायला पाहिजे. आणि जर का पेट्रोल डिझेलची प्राईसची जर दरवाढ झाली तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा महागाई ही वाढणार आहे आणि इन्फ्लेशन रेट पुन्हा 7% अबाव जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला तिथे तयार राहणं गरजेचं आहे. तर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याला चांगल्या प्रकारे टॅकल करते. इकॉनॉमिकल क्रायसिसला ते लोक चांगल्या प्रकारे समजून त्या प्रकारचे निर्णय चांगल्या प्रकारे आपली बँक घेते. गव्हर्नमेंटसुद्धा आपले चांगल्या प्रकारे त्याला सपोर्ट करते. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला अशी सिच्युएशन निर्माण होते तर त्यावेळेला याच्यामध्ये तिसरा जो देश आहे तो पोळी भाजून आपली स्वतःची घेत असतो, जसं की अमेरिका. आता तुम्ही बघितला तर इस्रायल आणि हमास या दोन देशांमध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, त्याच्यानंतरला युक्रेन आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे आणि चालू आहे तर त्यावेळेला अमेरिका आपले जे वेपन्स आहेत ते वेपन्स या दोन्ही देशांना काय करते, सेल करते. आणि ज्या वेळेला वेपन्स सेल करतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांना तिथून फंडिंग मिळत असतं आणि ते फंडिंग ते लोक आपल्या रिझर्व्समध्ये वाढ करत असतात. आणि त्यामुळे तिथले जे क्रायसिस आहेत ते त्यांना कमी करता येऊ शकतात. आणि ऑलरेडी अमेरिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्रायसिस आहेत ड्यू टू द इन्फ्लेशन रेट. तर हा जो कंटिन्यू जर अशी परिस्थिती जर निर्माण राहिली तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जग किंवा आपलं हे जे जग आताचं आहे त्याच्यामधलं मेजॉरिटी जर युरोप कॉन्टिनेंट असेल किंवा अमेरिका असेल ते मंदीच्या छायेत जाऊ शकतं. कारण तिथली युद्धजन्य परिस्थिती, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये असलेला क्रायसिस, यामुळे जर जग पुन्हा मंदीच्या दिशेमध्ये गेलं तर आपल्यालासुद्धा त्याचा परिणाम हा थोड्याफार प्रमाणामध्ये भोगावा लागू शकतो. कारण ही जी परिस्थिती आता सध्याच्या ह्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ना, याच्यासाठी ते देशच कारणीभूत आहेत असं आपण इथे म्हणू शकत नाही. काही वेळेला परिस्थितीनुसार तिथे त्या लोकांना तिथे निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय त्या देशाच्या येणाऱ्या काळावरती त्याचा परिणाम करत असतात. आता हा जो परिणाम होणार आहे ना तो परिणाम कंटिन्यू तसाच राहणार आहे. जर का ह्या लोकांनी वेळेत जर युद्धजन्य जी परिस्थिती आहे त्याचा जर आढावा घेऊन
जर युद्धजन्य परिस्थिती जर वेळच्या वेळी थांबवली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याचा परिणाम पूर्ण जगाला भोगावा लागू शकतो, हे सुद्धा त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट हे सांगतो आहे की भारताचं जे मार्केट आहे ते भारताचं मार्केट आता तुम्ही जर बघितलं जसं की निफ्टी, हे निफ्टी 19,800 सॉरी आता जे करंट परिस्थिती आहे ती 19,800 ते 19,700च्या दरम्यान या निफ्टीला रेजिस्टन्स आहे. मेजॉरिटी जो रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स तो आहे. जर का निफ्टीने इथे सस्टेन ही लेवल केली तर आपल्याला पुन्हा मार्केट अपसाईडला जाताना दिसू शकतं. म्हणजे कुठली लेवल पहिली असेल तर 20,000च्या आसपास पुन्हा मार्केट जाताना दिसू शकतं. 200 पॉईंटची रॅली आपल्याला पुन्हा येणाऱ्या काळामध्ये दिसू शकते. आता दुसरा राहिला प्रश्न, 19,800ची लेवल जर सस्टेन नाही झाली तर पुन्हा आपल्याला 19,200 ते 19,300ची लेवल मार्केटमध्ये दिसेल. तर हे या दरम्यान तुम्हाला काय ॲक्शन घ्यायची आहे, तर बघा मी असं सांगत नाही की मार्केट या दिशेने जाईल त्या दिशेने जाईल. तुम्हाला प्लॅन ए आणि प्लॅन बी ह्या दोन्ही गोष्टीवरती काय करायचं आहे, बनवून ठेवायचं आहे. जर अपसाईडला मार्केट गेलं तर तुम्हाला तिथे काय प्लॅन तुमचा तिथे ॲक्टिवेट करायचा आहे. मार्केट डाऊन साईडला आलं तर तुमचं प्लॅन बी तिथे ॲक्टिवेट करायचं आहे. त्या दोन्ही डिसिजनच्या दरम्यान तुम्हाला मार्केट ज्या प्रकारे रिॲक्ट करेल त्या ह्याच्यानुसार तुम्हाला तिथे तुमचा निर्णय घ्यायचा आहे. आता माझं प्लॅनिंग काय आहे, तर माझं प्लॅनिंग असं आहे की मार्केट ज्या दिशेने जाईल त्या दिशेने मला तिथे प्लॅन ए बी ॲक्टिवेट करायचा आहे. आणि प्लॅन ए बी मला जर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आलेला असेल त्यावेळेला प्लॅन ए बी ॲक्टिवेट करायचं. असे 4 प्लॅन मी बनवून ठेवलेले आहेत. त्या 4 प्लॅननुसार माझं जे वर्किंग असेल तर त्या 4 प्लॅननुसार वर्किंग असेल. आता ते वर्किंग कशा प्रकारे करायचं, तर माझं एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट समजा माझी म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि दुसरी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट माझी स्टॉक्समध्ये आहे. तर मी आता असे सेक्टर जे फाइंड आउट करणार, जे सेक्टर आता आपल्याला लोअर व्हॅल्युएशनला मिळत आहेत. उदाहरणार्थ जसं झालं की आय टी सेक्टर असेल, तर आय टी सेक्टर अशा काही कंपन्या आहेत ज्या लोअर प्राईजला आपल्याला सध्याला मिळत आहेत. जसं की TCS असेल, त्याच्यानंतरला तुम्ही विचार केला तर विप्रोसारखी कंपनी आहे, त्याच्यानंतरला इन्फोसिससारखी कंपनी आपल्याला थोड्या लोअर प्राईजला मिळत आहे. तर या दोन्ही कंपन्या आपल्याला तिथे चांगल्या प्राईजला मिळत असताना आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथे रिटर्न्स हे मल्टीबॅगर मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण अशा प्रकारे निर्णय घेऊन ना त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो. तर तुमच्याकडे मेजॉरिटी तुम्हाला 2 प्लॅन बनवून ठेवणं गरजेचं असतं आणि त्या 2 प्लॅननुसार तुम्हाला तिथे ॲक्टिवेट किंवा डिसिजन मेकिंग तुम्हाला ॲक्शन तिथे घ्यायची असते. तर ती ॲक्शन घेताना तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे की मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट होत आहे. त्या रिॲक्ट होणाऱ्या मार्केटनुसार तुम्हाला तुमचा निर्णय तिथे तुम्हाला ॲक्टिवेट करायचा आहे आणि ते ॲक्टिवेट करताना तुम्हाला जसं मार्केट रिॲक्ट होईल तसं तुम्हाला तिथे डिसिजन घ्यायचं आहे. आता काय लोक याच्यामध्ये बोलतील की तुम्ही 2 गोष्टी तू बोलतो, तर 2 गोष्टी बोलताना माझ्याकडे तर मी थोडा कन्झर्वेटिव्ह आहे किंवा कन्झर्वेटिव्ह माइंडसेटने मी काय करतो तिथे निर्णय घेतो. कारण मला डायरेक्टली एका साईडला मी बोलणं किंवा एका निर्णयावरती ठाम राहणं हे मला जमतं. पण माझ्याकडे 2 प्लॅन रेडी असतात. कारण कुठला काय होईल नक्की आपल्याला हे माहिती नसतं. 100% मार्केटला कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही पहिली गोष्ट. आणि 100% आपण मार्केटला जर प्रिडिक्ट करू शकत नसू तर आपल्याकडे प्लॅन ए प्लॅन बी रेडी असणं का म्हणजे काय वाईट आहे त्याच्यामध्ये. ज्या प्रकारे मार्केट रिॲक्ट होईल त्या प्रकारे आपण प्लॅन बनवलेला आहे. तो प्लॅन फक्त आपल्याला तिथे ॲक्टिवेट करायचा आहे किंवा त्या प्लॅननुसार आपल्याला तिथे रिॲक्ट करायचं आहे. तर तेच सेम मी तिथे करतो आहे आणि त्याप्रमाणे आपण करू शकतो असं मला वाटतं पर्सनली. माझ्यासारखंच तुम्हाला तिथे करायचं आहे का, तर तसं नाही आहे. तुम्हाला तुमच्या विचारसरणीनुसार तुमच्या कन्व्हिक्शननुसार तुम्ही तुमचा निर्णय तिथे घेऊ शकता. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की मार्केट कुठल्याही डिसिजनमध्ये जाऊ दे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महागाईचा सामना पुन्हा करावा लागू शकतो. हा प्रथमदर्शनी अंदाज आहे. कारण का तुम्हाला जी सिच्युएशन आता क्रिएट होते ती बघू शकता तुम्ही. कारण वर्ल्ड मार्केटमध्ये सुद्धा जी सिच्युएशन आहे तिकडे सुद्धा ती सेम सिच्युएशन आहे. आपल्याकडे सुद्धा महागाई कंट्रोलमध्ये मेजॉरिटी प्रमाणामध्ये आता दिसत जरी असली तरी त्याच्यामध्ये महागाई आपल्याकडे आहे हे समजून चला. कारण आपल्याकडे जो CPI इन्फ्लेशन रेटा जो बोलला जातो तो 6.5% to 7% दरम्यान आहे आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा इथे थोडासा प्रमाणामध्ये इथे कॉशियसली आपल्याकडे डिसिजन आहेत किंवा जे आपण स्पेंडिंग करतो ते स्पेंडिंग तुम्हाला विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. आता ते का करणं गरजेचं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा महागाईसारखी स्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला तुम्हाला तिथे जे काही वस्तू आहेत ते वस्तू पुन्हा महाग होताना दिसू शकतात. जीवनावश्यक वस्तू असतील त्याला कुठल्याही दुसऱ्या वस्तू असतील त्या महाग होताना तुम्हाला दिसू शकतात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे की जर का तुम्ही बघत असाल तर पुन्हा क्रूड ऑइलचे रेट्स हे वाढण्याची शक्यता आहे. कारण $86 प्रति बॅरल
एवढा रेट आता मग क्रूड ऑइलचा देशाच्या जागतिक मार्केटमध्ये चाललेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला तिथे जर क्रूड ऑइलचे रेट वाढले तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढणार. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली तर परिणामी त्यांना वस्तूच्या दरांमध्ये वाढ करावी लागू शकते. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यानुसार तुमचा डिसिजन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची आहे, कुठले म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगले आहेत, तर याबद्दलची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर पर्टिक्युलर माझा मोबाईल नंबर आहे 7506772773. या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करा. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तिथे खाली नंबर देतो, त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता. जी काही माहिती माझ्याकडे त्यावेळेला अवेलेबल असेल ती माहिती तुम्हाला तिथे देऊन तुमचा डाऊट क्लिअर करण्याचं काम मी तिथे नक्कीच करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ इथून पुढे पाहण्यासाठी माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला खूप असं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतील जे तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेस तुमच्यामध्ये निर्माण करतील आणि तो निर्माण करण्यासाठीच हा यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी म्हणून तयार केला गेलेला आहे आणि तुम्ही या चॅनलचे पूर्णपणे मालक असणार. तर त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीचं तुम्हाला एक असा अभिमान वाटेल की एक व्यक्ती जो मिडल क्लास फॅमिलीमधून येतो आहे आणि मिडल क्लास फॅमिलीमधून येऊन आपल्याला इथे चांगल्या प्रकारे अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो. तर हे तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच होऊ शकतं. त्यासाठी नक्की या व्हिडिओला इतर लोकांशी शेअर करायला विसरू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आजचा व्हिडिओ ते संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.